नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो मी तुमच्या कामाचेच व्हिडिओ आणत असतो बरं का, म्हणजे तुमची डोकेदुखी कमी करत असतो. तर म्हणून व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. पूर्ण मागं ठेवले आहे मला तुम्ही, कारण जो खोटं बोलते ते पुढं जातात आणि जो खरं बोलते ते मागंच राहतात. पण असो, तुमची इच्छा. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो मी. यामुळे तुमची डोकेदुखी थोडीशी कमी होणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण नवीन नोंदणी करतो, बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी करतो, तर त्यावेळेस आपण म्हणजे कागदपत्र चेक करायसाठी आपल्याला तालुका सेतूवर जावं लागते. तर तालुका सेतूवर जावायच्या अगोदर आपण ज्यावेळेस हे प्रिंट काढतो, आपण म्हणजे ज्यावेळेस ऑनलाईन करतो तर हे प्रिंट काढतो. तर प्रिंट काढल्याच्यानंतर आपण तारीख घेतली. समजा हा एक फॉर्म आहे माझ्याजवळ, एका ताईचा फॉर्म आहे. या ताईला मला पुढच्या म्हणजे हा महिना पुरा पॅक होता, मार्च महिना. तर एप्रिल महिन्याची मी 15 तारीख घेतली होती. म्हणजे तारीख कोणती घेतली होती मित्रांनो, मी 15/4/2025 तर ही तारीख घेतली होती मी. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस आपण तारीख घेतली तर त्यावेळेस ते प्रिंटमधून निघाली 14 तारीख मिळाली मित्रांनो. 14/4/2025 हे मिळाले. हे आपण घेतली होती मित्रांनो, हे तारीख आपण घेतली होती वरची, पण आपल्याला प्रिंटमध्ये हे तारीख मिळाली. तर मित्रांनो, अशा वेळेस तुम्हाला विचार पडला की 15 तारीख घेतला आणि प्रिंटमधून 14/4/2025 आला, तर ह्या दिवशी तर सुट्टी असते, कारण 14 एप्रिलला सुट्टी असते सरकारी. तर त्यामुळे हे ऑफिस बंद असते, हे तालुका सेतू आपला बंद असते. तर मग अशा वेळेस काय करायचं मित्रांनो? तर अशा वेळेस मित्रांनो, तुम्हाला काळजी करायची गरज नाही, बिलकुल काळजी करायची गरज नाही. तुम्ही अगर हे तुम्हाला 14 तारीख भेटली तरी तुम्ही 15 तारखेला जाऊ शकता, म्हणजे दुसऱ्या दिवशी. परंतु सुट्टी आली तरच तुम्ही एक दिवस अगोदर किंवा एक दिवस नंतर जाऊ शकता. तुम्ही नूतनीकरण करायच्या वेळेस बी तुम्हाला मित्रांनो असं झालं, जसं ह्या केसमध्ये झालं, जसं ह्या ताईच्या केसमध्ये तारीख घेतली 15 आणि आली 14, तरी तुम्हाला त्याच्यातही घाबरायचे कारण नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही जाऊ शकता कागदपत्र चेक करायला. तो पूर्ण कागदपत्र तालुका सेतूवर चेक करणार, नंतर शिक्का देणार, त्याच्यानंतर मंजूर आपला 1 महिन्यानं मंजूर होते मित्रांनो हे. तर मित्रांनो, याच्यामध्ये तारीख आपल्याला बदलवता येत नाही. आपण प्रिंट हे एकच वेळ निघत असते. आणि ज्यावेळेस आपण क्लेम करतो तर क्लेमच्या वेळेस तर आपल्याला तारीख बदलवता येते. चेंज द डेटमध्ये आपल्याला क्लेमची तारीख फक्त बदलवता येते, याची तारीख बदलवता येत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात आला असेल हा व्हिडिओ. फक्त मी तुम्हाला तारखेबद्दलचं हे जे तारीख भेटली आहे याच्यावर, तर याच्यावर हा सुट्टीच्या दिवसाची तारीख भेटली. कधी कधी मित्रांनो रविवार पण येतो, रविवारची सोमवार घेतला आपण तर रविवारची तारीख भेटते मित्रांनो आपल्याला. कधी कधी रविवार येतो त्या तारखेचा. तर त्या ज्याला रविवार भेटला त्यांनी सोमवारी गेला पण तरी चालते मित्रांनो. टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. तुमचे कागदपत्र चेक होऊ शकते, पण सुट्टीचा दिवस आला तरच. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो, आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. ठीक आहे मित्रांनो, असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.